सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशामध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या कामामध्ये 3 टप्पे आहेत आणि त्यामध्ये नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये 2002 मध्ये अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी यापूर्वी करण्यात आली होती आणि त्यामध्ये जी मतदार यादी तयार झाली होती आणि आत्ताच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये 2024 ची मतदार यादी तयार झालेली आहे. ज्यांचं नाव 2024च्या मतदार यादीमध्ये आहे आणि 2002च्या मतदार यादीमध्ये देखील आहे, त्याचा जो ताळमेळ करता येईल, मॅपिंगची ही पहिली स्टेप आहे. तर ती मॅपिंग होत असेल तर त्याप्रमाणे बीएलओ आपल्या मॅपिंग करून घेतील. ज्यांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नाहीये परंतु 2024च्या मतदार यादीमध्ये आहे, परंतु ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा यांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये आहे, त्यांचं प्रोजिनी मॅपिंग म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा यांच्या 2002च्या नावांमधील 2024च्या मतदार यादीच्या नावातील व्यक्तींची आहे, त्याला मॅपिंगचा दुसरा टप्पा असं म्हणतात. आणि या दोन्ही टप्प्यांमध्ये जे व्यक्ती आढळून येणार नाहीत असे 2024च्या मतदार यादीमधील व्यक्तींची नावं ही अनमॅप्ड नावं असतील, त्यांच्या ठिकाणी बीएलओ हे प्रत्यक्ष हाऊस व्हिजिट किंवा ग्रहभेटी करून हे भेट देतील आणि त्यानंतर मग त्यांची जी मॅपिंग आहे, जी प्रोजिनी मॅपिंग किंवा इतर कुठल्या पद्धतीची मॅपिंग आहे, ती बीएलओच्या प्रत्यक्ष व्हिजिट नंतर 2024च्या मतदारसंघातल्या मतदार यादीमधल्या अनमॅप्ड लोकांची मॅपिंग होणार आहे. तर अशा प्रकारच्या 3 टप्प्यांमधला हा पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो अगदी सखोल पुनर्निरीक्षण होणार आहे. तर त्यामध्ये नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. आपले बीएलओ आपल्याकडे येतील तेव्हा त्यांना संपूर्ण सहकार्य करावे आणि आपल्याला जर मतदार यादीमध्ये कुठल्याही प्रकारची इश्यू येत असेल तर त्याप्रमाणे बीएलओच्या माध्यमातून जर ते सॉल्व्ह होत नसतील तर नजीकच्या आपल्या तहसील कार्यालयाला भेट देऊन आपलं मतदार यादीमधील सखोल पुनर्निरीक्षणाचं जे काम आहे त्यामध्ये आपल्या प्रशासनाला हातभार लावावा, मदत करावी असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.